ग्रॅज्युएशन झाल्यावर मी पूर्ण ब्लँक होतो खरं तर. काही डायरेक्शन नव्हती पूर्ण ग्रॅज्युएशनमध्ये. ग्रॅज्युएशनचाच अभ्यास केला नाही मी. ग्रॅज्युएशनला मला 53.52% आहेत, जे म्हणजे खूप कमी आहेत. मी इलिजिबल काही एक्झामसाठी मी इलिजिबल होत नाही, कारण त्याला 60% मार्कचे होते असते. सीडीएसचे इंटरव्ह्यू दिलेले होते, SSB त्याला म्हणतात, ते तर खूप वेगळा इंटरव्ह्यू असतो. IBचा इंटरव्ह्यू दिलेला आहे, मी बँकिंगचा 2 वेळा इंटरव्ह्यू दिलेला आहे. त्यामुळे इंटरव्ह्यूची मला अशी तयारी जास्त काही करावी लागली नाही. या स्पर्धा परीक्षा क्षेत्रात म्हणजे MPSC मध्ये कुठल्या चुका करतात विद्यार्थी अभ्यास करताना? आता इथून मागे माझ्याकडे 4 पोस्ट होत्या, त्यात मी जॉईन केलं नव्हतं. हे नाही. आणि पुण्यात येऊन इतर स्ट्रगल आहे खूप. इथं राहण्याचं एक खूप मोठं स्ट्रगल आहे. बरोबर. ते तुम्ही स्किप करून तुम्ही जर अनडिवायडेड अटेन्शन तुम्ही तुमच्या एक्झामला देऊ शकताय, घरी राहून किंवा तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी राहून. नमस्कार, मी किरण निंबोरे आणि आपण पाहताय वास्तव कट्टा. 2024 मध्ये जी संयुक्त परीक्षा गट ब झाली, त्याच्यामध्ये 3ऱ्या क्रमांकाने ज्यांची PSI म्हणून निवड झाली, असे आकाश पाटील सर आपल्यासोबत आहेत. सर, वास्तव कट्ट्यावरती आपलं खूप खूप स्वागत. थँक्यू सर. खरं तर मला वाटतं तुम्ही राज्यसेवेची पण तयारी करताय आणि तुम्ही सगळ्याच परीक्षा देताय. हो. तुम्ही आज तुमची 3ऱ्या क्रमांकाने निवड झाली आणि आज कसं असतं की टॉपरची स्ट्रॅटेजी प्रत्येकाला ऐकायची असते. टॉपरने कशा पद्धतीने अभ्यास केला हे ऐकायचं असतं. तेव्हा आज आपण खरं तर आजचा हा पॉडकास्ट हा सगळा अभ्यासावरतीच घेऊयात. मला असं वाटतं काय म्हणजे 3रा क्रमांक आला, असं काय टार्गेट ठेवून अभ्यास केला होता की रॅन्डमली अभ्यास झाला आणि 3रा क्रमांक आला? सर, टार्गेट म्हणजे असं नाही की मला PSI मध्ये रँक मिळवायचा आहे किंवा असं नव्हतं. अभ्यास करतानाच होतं की आपल्याला टॉपर यायचं पाहिजे, कारण ज्या कॅटेगरीमध्ये होतो तर मला पहिल्या 100 मध्ये आलो तरच मला STI किंवा SO मिळणार होती. ओके. आणि नाही चालतं ना PSI होणार होतो. आणि असंच असतं आजकाल. मी तर बघतो की जे एम करतात ते SO आणि STI साठीच करतात मुलं, असं मला दिसतं. PSI साठी थोडे कमी असतं. म्हणजे अगोदर 2023च्या आधी एक होतं की PSI साठी सेपरेट तयार करत होते. मीही तसंच केलं होतं. कंबाईनमध्ये मला पोस्ट घ्यायची होती, एक स्टेबिलिटी येणार होती म्हणून केलं. आणि सुदैवानं मला ह्या कंबाईनमध्ये PSI हे पद मिळालं आणि त्यात राज्यात 3रा आलो. हे मला वाटतं की इंटरव्ह्यू आणि याच्यामुळे मला राज्यात 3रा आलो, कारण माझ्यापेक्षा मेन्सला जास्त मार्क असणारी माझ्या खाली मुलं आहेत. आणि मी त्यात माझ्या इंटरव्ह्यूच्या याच्या जोरावर मी पुढे आलो, असंच वाटतं मला. इंटरव्ह्यू किती मार्क होते? इंटरव्ह्यूला 30 होते सर. चांगले मार्क होते. पॅनलला कोण होतं? निवतकर सर होते. ओके. कशावरती गेला इंटरव्ह्यू? सर, मला इंटरव्ह्यू फिजिक्सवर गेला. ते फिजिक्समध्ये आहेत, त्यांचे बॅकग्राऊंड फिजिक्स साहेब होते, त्यामुळे फिजिक्समध्ये गेला. प्लस ॲक्ट्सवर गेला. ॲक्ट होते. मी इतकीही तयार केले नव्हते ॲक्ट्स की मला की सर मी सांगू शकेल की, पण मी त्यांना फेस केलं असं वाटतं मला, की जिथे इंटरव्ह्यूमध्ये हे बघतात की तुम्ही सिच्युएशनला कसं फेस करता. त्यांनी मला असे सिच्युएशन्स दिले, प्लस त्यांनी मध्ये त्यांचे हावभावही चेंज झाले. मला असं वाटलं की खूप एक्सपेक्टेड नव्हतं असं इंटरव्ह्यू जाणं, कारण दुसऱ्या मुलांचं मी ऐकत होतो की खूप सर चिल आहेत, खूप मला 5-6 क्वेश्चन विचारले किंवा मी 5-6 मिनिटात बाहेर आलो असं म्हणून सांगत होते. आणि मी गेल्यावर मला असं वाटलं की मला खूप ते घेत आहेत, म्हणजे लेंदी होत आहे आणि एक्सपेक्टेड लाईन्सवर जात नाही, असं झालं. पण बाहेर आल्यावर समजलं की त्यांनी ग्रिल केलं ते याच्यासाठीच होतं की त्यांनी मला मार्क्स पण दिले, तेवढे जेवढे मी त्यांना हे केलं, फेस केलं, तेवढे मला मार्क्स पण दिले असं मला वाटलं. म्हणजे 2-4 मिनिटांमध्ये ज्यांना बाहेर काढत होते त्यांच्यापेक्षा तुमचा इंटरव्ह्यू जास्त वेळ गेला. आणि एक्सपेक्टेड नव्हतं की, कारण माझे जे मागे जात होते आधी जे गेले होते ते सांगत होते खूप सर चिल आहेत, काय नाही, तुम्ही काय करू नका. पण तिथं गेल्यावरती झालं की त्यांनी उलटच हे घेतलं असं वाटलं मला. तर त्यांनी माझ्या बॅकग्राऊंड बद्दल विचारलं, तू इकडे काय येत आहेस, MBA केलेस, मग PSI का होत आहेस, अशा गोष्टी विचारल्या. पण मी त्यांना फेस केलं, ते जे काही होतं ते मी सांगितलं, माझे जेन्युइन होते ते. स्पर्धा परीक्षेकडे याचं आधीच ठरलं होतं की ग्रॅज्युएशन झालं, MBA झालं, त्याच्यानंतर ठरलं? ग्रॅज्युएशन झाल्यावर मी पूर्ण ब्लँक होतो खरं तर. काय करायचं? काय करायचं. ग्रॅज्युएशन ही असं केलं की ग्रॅज्युएशनला मी BSc फिजिक्स केलं ग्रॅज्युएशनमध्ये. आणि काही डायरेक्शन नव्हती पूर्ण ग्रॅज्युएशनमध्ये. ग्रॅज्युएशनचाच अभ्यास केला नाही मी. ग्रॅज्युएशनला मला 53.52% आहेत, जे म्हणजे खूप कमी आहेत. मी इलिजिबल काही एक्झामसाठी मी इलिजिबल होत नाही, कारण त्याला 60% मार्कचे होते असते. ग्रॅज्युएशन झाल्यावर असं ठरवलं की आपण काहीतरी स्पर्धा परीक्षेमध्येच काहीतरी मिळू शकतो, कारण BSc फिजिक्सवर त्याही इतक्या मार्क मी कोणत्याही क्षेत्रात मी काही करू शकत नाही, म्हणजे फिजिक्समध्ये तर काही करू शकत नाही. बॅकअप प्लॅन म्हणून MBA करायचं ठरवलं की काहीतरी कोणताही जॉब मिळेल 15-20 हजारचा काहीतरी मिळेल, किंवा कोणत्याही जॉबसाठी एलिजिबल तर होईल मी, असं म्हणून मी हे केलं. पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. त्यानंतर कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस
ही जी UPSC घेते, की जी मिलिटरीमध्ये, आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये जे ऑफिसर्स रिक्रूट करतात त्यातून, ती वर्षातून 2 वेळा होते. ती एक्झाम मी द्यायचं ठरवलं आणि त्यासाठी मी PG करता मी त्यासाठी मी प्रयत्न करत होतो. अच्छा. मग आधी असं टार्गेट नव्हतंच की आपल्याला स्पर्धा परीक्षेकडे यायचंय? हां, असं नव्हतं. इतकंही नव्हतं, की मला स्पर्धा परीक्षा द्यायची आहे किंवा अ, कोणतंही IAS वगैरे व्हायचं असं टार्गेट नव्हतं सर म्हणजे माझं. तुम्ही ते काय अधिकाऱ्यांची भाषणं वगैरे तसलं काय ऐकलेलं नव्हतं कधी? हां, ऐकले होते. हं. ऐकले होते, खूप ऐकले होते. पण माझं असं होतं, की म्हणजे लहानपणी म्हटलं, की काही जण म्हणतात, की मला लहानपणापासून काहीतरी हो. अधिकारी व्हायचं PSI होतं. पण मी असं समजतो, की लहानपणी स्वप्न असतात ते खूप मोठे असतात आणि तुम्ही लहानपणी जर फक्त अधिकारी व्हायचे स्वप्न बघत असाल, तर ते खूप तुमचे इनजस्टिस करताय. म्हणजे त्यावेळी मी खूप खूप मोठे स्वप्न बघितले होते. पण रिॲलिटी हिट झाल्यावर समजलं, की आपलं फक्त हे अचीव्ह करू शकतो आणि आपण ह्या ह्याच्यात चांगलं करू शकतो. बरोबर. पण मी सरकारी नोकरीत जायचं ठरवलं. पण मग स्पर्धा परीक्षेची ज्यावेळेस सुरुवात केली, काय टार्गेट होतं? स्पर्धा परीक्षेची मी सुरुवात केली, की डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये मला सीडीएस ओके. लेफ्टनंट हे व्हायचं होतं. हं. त्यातही मला एअरफोर्समध्ये जायचं होतं. ओके. एअरफोर्समध्ये फ्लाइंग ब्रँचमध्ये फायटर पायलट असं व्हायचं होतं. त्याच्यासाठी मी तयारी केली, इंटरव्ह्यू पण दिले. रिटर्न क्लिअर केली 4 वेळा. 4 वेळा इंटरव्ह्यूसाठी गेलेलो. पण बरं. स्वतःच तयार करत होतो. काही कोणाचं गाईडन्स नाही, काही नाही. घरी करत होतो गावात राहून. त्यामुळे मला असं वाटतं, की मी थोडं तिथे लॅग झालो. सुरुवात कोणत्या परीक्षेपासून केली होती? हां, सुरुवात मी सर कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेसपासून केली. हं. त्यानंतर मी ते हे होतं इन्फॅच्युएशन असतं, की डिफेन्स म्हणजे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स किंवा याचं एका ठराविक वयापर्यंत आपलं एक क्रेज असते. म्हणजे बरोबर. असं मला वाटतं, की माझ्यासोबत ते घडलेलं आहे, की मी नंतर त्याच्यापासून थोडंसं दूर गेलो, हं. की नंतर स्टॅबिलिटी प्लस जॉब किंवा आपल्या राज्यात हे करणं, सर्व्ह करणं, फॅमिली लाईफ वगैरे ह्या गोष्टी मला हे घ्यायचं होतं. त्यामुळे मी आपल्या स्टेटमधल्या सर्व्हिसेस किंवा सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये वळलो मी. ओके. डिफेन्स सर्व्हिसेस मी एक सर्व्ह केलं. अच्छा. मग एम-पी-एस-सी की यू-पी-एस-सी? सुरुवात? सुरुवात सर मी कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस पासून केली. त्यानंतर इकडे वळलो तर मग असं होती कोणती ते एक्झाम द्यायची. मग त्या अभ्यासक्रमाशी जे जुळवून घेत होते ते CGL, ओके. SSC SSCGL. CGL, SSC CPO वगैरे ह्या एक्झाम होत्या. कारण त्यात मॅथ्स, रिझनिंग आणि इंग्लिश हे इम्पॉर्टंट होतं आणि ते मी त्या एक्झामसाठी क्लिअर केलं होतं. त्यामध्ये स्ट्राँग केलं होतं मी ओके. त्यावेळी. मी ह्या एक्झाम दिल्या आणि सुदैवानं जसं मी कॉलेजमधून पास आउट झालो आणि त्यावर्षी 2023ला मला सब इन्स्पेक्टर SI CRPFमध्ये ही पोस्ट मिळालेली होती. ओके. आणि पण हे झालं आणि तसेच ज्यावेळी तो निकाल लागला त्यावेळी कंबाईन्ड डिफेन्स कंबाईन्ड गट ब ची ही प्रिलिम्स मला निघाली होती 2023ची अच्छा. आणि ती मेन्समध्ये मी त्या मेन्सपासून मी MPSCकडे वळलो असं म्हणू ओके. शकतो आपण. म्हणजे लोकांची सुरुवात कशी असते? यू-पी-एस-सी, राज्यसेवा, नंतर कंबाईन, मग उरलेली एस-एस-सी, सीजीएल तिकडे जर कुणाचा कल असेल तर हां. तुम्ही उलट्या दिशेने वरती चालला होतात. म्हणजे तुमचे तिकडचे डिफेन्सचे समजा तुमचे 4 अटेम्प्ट झाले. त्याच्यानंतर तुम्ही एस-एस-सी, सीजीएलकडे आलात. नंतर कंबाईनकडे आलात. हं. मग कंबाईनचा हा पहिलाच अटेम्प्ट होता? 23च्या आधी दिले होते. हं. पण काही माझं MPSCचा काही संबंध नव्हता. म्हणजे काही वाचलेलं नव्हतं, काय नव्हतं. असेच जाऊन द्यायचे म्हणून दिलेलं होतं. 22च्या पण दिलेलं होतं. बरं. पण 23चा थोडासा मॅथ्सचा मला असं हे झालं, की 23ला असंच झालं, की पहिल्यांदा 20 प्रश्न आले मॅथ्सचे ओके. आणि त्यातून मी प्रिलिम्स क्लिअर झालो क्या बात आणि आहे. त्यानंतर मी MPSCचा थोडा अभ्यास चालू केला असं झालं. अच्छा. म्हणजे तुमचा पहिला जो अभ्यास होता तो इकडे मॅथ्सच्या रूपाने कामाला आला तुम्हाला. हां, बरोबर. असं म्हणता मग आता ज्यावेळेस तुम्ही टार्गेट केलं किंवा कंबाईन त्यावेळेस कशा पद्धतीने अभ्यास सुरुवात केली होती? सर कंबाईनला काय आहे, की कंबाईनचा म्हणजे एक USP म्हणता येईल ना, की ती एक्झाम आहे, की तुम्हाला एका तासात डील करायचं आहे त्या बरोबर. सर्वांना. त्यासाठी आणि एक क्वेशन्स वन लाईनर फॉर्ममध्ये येतात. एक्सेप्ट जर आपण पॉलिटी सोडला, तर सगळे क्वेशन्स वन लाईनर फॉर्ममध्ये येतात. तुम्हाला ते रिव्हिजन खूप पाहिजे ह्या हं. ह्याच्यात. कंबाईनचा जो अभ्यासक्रम आहे, त्याचे रिव्हिजन असेल ना, तुम्हाला ते रिव्हिजनला तुम्ही क्वेश्चन वाचता, ऑप्शन्स बघता, टिक करता, पुढे जाता. असे जर असेल तरच तुम्हाला ते एका तासात ते 100 क्वेश्चन डील करता येतात. प्लस मॅथ्स आणि त्यात करता येतं. मी पहिल्यांदा रिसोर्सेस फिक्स केले माझे. ओके. प्रत्येक विषयाचे रिसोर्सेस मी जे फिक्स केले, त्यांची रिव्हिजन केली चांगली आणि त्यानंतर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केले. क्वेश्चन पेपर एका तासामध्ये मला किती जमतात किंवा ह्या प्रॅक्टिसमुळं मला कंबाईनची म्हणजे प्रिलिम्स इझिली पुढली क्वेश्चन 2 पेपर केल्या. तुम्ही टेस्ट सिरीज टाइप सोडवत होते की आयोगाचे क्वेश्चन पेपर घेऊन सोडवत होते? पहिल्यांदा मी टेस्ट सीरीज घेतल्या. हं. आयोगाच्या पण कारण ते PYQ मधून आयोगाच्या पण सारखे बघत असतो. त्यामुळे हं. ते एक त्याच्याशी फॅमिलिरिटी असते आणि ते चॅलेंजिंग वाटत नाही. बरोबर. कारण आयोग दरवेळी थोडंसं चेंज करून येतं. त्यामुळे आपल्याला क्वेश्चन पेपर मी टेस्ट सीरीजचे क्वेश्चन पेपर घेतले, इतर टेस्ट सीरीजचे आणि ते सॉल्व्ह केले मी टाईम लावून, की मला 55 मिनिटात सॉल्व्ह करायचे अशा पद्धतीने हे केलं. अच्छा. मग
काही विद्यार्थी आता काही अधिकारी सांगतात की PYQचे जे काही क्वेश्चन पेपर बुक्स आहेत त्याच्यामधून ते अभ्यास करायचे. काही सांगतात की टेस्ट सिरीज सोडवा, काही सांगतात आयोगाचे क्वेश्चन पेपर आणून सोडवा. तुम्ही काय सांगाल? आयोगाचे तर मस्टच आहेत. म्हणजे तुम्ही दररोज आयोगाचे आता ते 21,000 जे बुक आहे किंवा असे कोणतेही असेल बुक किंवा लॉजिक बूस्टर आहे, की तुम्हाला एकसारखे क्वेश्चन मिळतात एका टॉपिकचे. ते क्वेश्चन तुम्ही बघितलेच पाहिजे असं माझं म्हणणं आहे. कारण त्याच्यातूनच ते कळतं की आयोगाला काय एक्सपेक्टेड आहे. जर तुम्ही 23, 24 आणि 25 हे जरी तुम्ही प्रिलिम्सचे जर क्वेश्चन पेपर बघितले, तर त्यातून तुम्हाला साम्य दिसतं, की एका जर चॅप्टरवर विचारलं असेल, त्याच्याच निगडीत थोडासा दुसरा सेकंड एक्झामला दिलेला आहे. ओके. आणि आयोगाचा पॅटर्न ते त्यामुळेच होतं आयोगाच्या विषयी. फक्त हे माझं काय होतं, की आयोगाचं पॅटर्न मी बघून झालेलं आहे आणि मला थोडंसं चॅलेंजिंग याच्यासाठी मी टेस्ट सिरीज पण सॉल्व्ह करत होतो. अच्छा. बरं, मग हा अभ्यासाची स्ट्रॅटेजी कशी असायची? अभ्यासाची स्ट्रॅटेजी सर म्हणजे दररोज मला मॅथ्स घ्यायचं होतं. कारण मॅथ्सचं असं असतं, माझं तर आहे चांगलं. पण काही जणांना ज्या मुलांना म्हणजे मॅथ्समध्ये कमी आहेत किंवा अशा सब्जेक्ट्समध्ये कमी आहेत, कारण मॅथ्सला ग्रॅज्युअल इन्क्रीज होतं तुमचं. ते स्किल एक आहे मॅथ्समध्ये आणि ते ग्रॅज्युअल इम्प्रूव्ह होतं. ते तुम्ही डेली घेतलं पाहिजे. करंट अफेअर्स ज्या असतात गोष्टी, त्यामुळे तुम्हाला नवीन-नवीन वाचायला मिळतं. काय होतं आपण रिव्हिजन करतो, त्यामुळे ते सब्जेक्ट्स बोर होऊन जातात. करंट अफेअर्स असतं की नवीन वाचायला मिळतं, त्यामुळे ते डेली मी ठेवलं की थोडंसं रिफ्रेशिंग पण होतं. बरोबर. असं करतो. दिवसाला एक सब्जेक्ट घ्यायचा. तो असा इतक्या ह्या लेव्हलला आहे, की दिवसाला जर एक सब्जेक्ट घेतला, तर मी 1-2 दिवसात तो कंप्लीट होतो. रिव्हिजन माझी. म्हणजे आता इतक्या वेळ वाचून झालेलं हे माझ्या बाबतीत आहे. पण नवीन जणांना होत नसेल तर 4 दिवसात तरी एक सब्जेक्ट घ्या, एक सब्जेक्ट पूर्ण करा. त्याची थोडंसं टाईमली रिव्हिजनमध्ये ते पुढल्या एक 10 दिवसात तरी रिवाईज झालं पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही हे करा, की एखाद्या टाईम वाईज जर ते रिवाईज झालं ना, तर तुम्हाला ते खूप हेल्प होईल. अगदी बरोबर. आणि तुम्ही सांगितलं तर एक विषय घेतला की तुम्ही पूर्ण संपवायचे. हां. मग असं कसं आठवड्याचं शेड्यूल कसं असायचं तुमचं, की रिव्हिजनचं असेल? आता समजा एखादा नवीन विद्यार्थी असेल, तर नवीन विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने केलं? कारण त्याला एका 2 दिवसात तो काही विषय संपणारा नाहीये. सो नवीन विद्यार्थ्यांना माझं म्हणणं आहे, की कंबाईनसाठी तुम्ही स्टेट बोर्ड पहिल्यांदा म्हणजे मी प्रॉपर याचं सांगतो, की तुम्ही रिसोर्सेस आणि कसं केलं पाहिजे. स्टेट बोर्ड खूप इम्पॉर्टंट आहे. याचं मला नंतर समजलं, की स्टेट बोर्ड माझ्या 2-3 एक्झाम खूप छोट्या-छोट्या मार्जिनने गेल्या आणि स्टेट बोर्डमध्ये ईझी क्वेश्चन होते ते मी केले नाहीत. स्टेट बोर्ड करा तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होतील. एक रेफरन्स बुक ठेवा प्रत्येक विषयाचे. त्याचे स्टेट बोर्ड झालेलं असेल त्याच्यात फक्त थोड्याशा नोट्स तुम्ही काढू शकताय. फॅक्च्युअल ज्या नोट्स आहेत आणि त्यावरच विचारतं आयोग. स्टेट बोर्डमधील फॅक्च्युअल जे असतं ते काढून घेतलं, की परत तुम्हाला स्टेट बोर्ड बघायची काही गरज नाही असं मला वाटतं. बरं. मग ते रेफरन्स बुकमध्ये तुम्ही ते सारखं एक पुस्तक ठेवून ते मी रिवाईज करू शकता. परत जर आठवड्याचं म्हटलं ना, तुमच्या प्रत्येकासाठी वेगळं आहे. कोणी एका दिवसात एक सब्जेक्ट रिवाईज करू शकतो, कोणाला पूर्ण आठवडाही लागू शकतो. नवीन जर करणार असेल तर तुम्हाला ते खूप वाचावं लागणार आहे. येस. त्यामुळे तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार घ्या. तुम्हाला किती होतोय, 1 आठवड्यात होतं तर 1 आठवडा द्या. पण कंप्लीट करा आणि पहिले जर रीडिंग असेल, तुम्हाला पहिल्यांदा सब्जेक्ट तुम्ही बघत असाल, तर लाईन टू लाईन वाचू शकता पुस्तक. बरोबर. कारण त्या लाईन टू लाईन वाचल्यामुळे तर गोष्टी माझं काय म्हणणं आहे, की तुम्ही जर 100 पान वाचल्यास तुम्हाला 10 पानं तरी रिटेन होऊ शकतात. किंवा 100 पानात जर इन्फॉर्मेशन वाचली असेल, तर 10 पानं रिटेन होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही वाचा ते पूर्ण. बरोबर. आणि त्याच्यानंतर तुम्ही ते दुसऱ्या, तिसऱ्या रीडिंगला तुम्ही थोडंसं त्यात शॉर्ट करू शकता. अनवॉन्टेड जर डेटा आहे तो हे करू शकता. मग याच्यामध्ये नोट्सचं किती महत्व? नोट्स काढल्या पाहिजेत का हे सगळं करत असताना? नोट्स मी थोड्याशाच जे टॉपिक होते, जे अवघड होते, त्यांच्या मी नोट्स काढल्या. ओके. कारण बाकीचं कसं होतं, की मला नोट्स जसं मी करतो, मी खूप एक्झाम दिलेल्या होत्या. त्यामुळे मला प्रॉपर एका एक्झामचा प्रिपेअर करण्यासाठी वेळ मिळाला नाही. येस. त्यामुळे मी नोट्स कोणत्याही जास्त काढू शकलो नाही. पण नोट्स काढणं हे खूप इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं, की नोट्स जर तुमच्या असतील ना, तर लास्ट मिनिटला 11th आवर्सला तुम्हाला रिवाईज खूप पटकन होतं आणि त्या कॉन्फिडन्स होतो आणि तुम्ही कन्फ्यूज होत नाही गोष्टींमध्ये. क्लॅरिटी येते खूप नोट्समुळे असं मला वाटतं. ओके. नोट्स काढणं गरजेचं आहे. ज्यावेळेस पूर्वपरीक्षा होते, त्याच्यानंतर पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा असा जास्त काही कालावधी नसतो. मग विद्यार्थ्यांनी मुख्य परीक्षेचा अभ्यास आधीच सुरू केला पाहिजे, की पूर्वपरीक्षेचा रिझल्ट आल्याच्या नंतर किंवा पूर्वपरीक्षा झाल्याच्या नंतर? मुख्य परीक्षेला सर इंग्लिश आणि मराठी हेच विषय म्हणजे मला वाटतं, की वेगळे आहेत. कारण जो जी-एस आहे, त्यातला जर जी-एस, जी-पी-एस आणि कम्प्युटर वगैरे जो थोडासा अनकन्व्हेन्शनल पार्ट आहे, तो जर सोडला, तर जो पूर्वला आहे तोच मुख्यला आहे. तुम्ही तो पार्ट जर तुम्ही करू शकता, पण तुमची जर पूर्व निघाली नसेल, तर तुम्ही पूर्वचा अभ्यास करा. बरोबर. आणि जर पहिल्यांदा जर घेत असेल, तुमच्याकडे खूप वेळ असेल, म्हणजे किमान एक 7-8 महिने असतील, तर तुम्ही इंग्लिश किंवा मराठी सायमल्टेनियसली घेऊन हे करू शकता. पूर्व परीक्षेचा अभ्यास तो 70-30 रेशोमध्ये करू शकता. मेन्सचा एखादा सब्जेक्ट जो प्रिला नाही, जसा मराठी,
ते मराठी 30% करू शकता आणि 70% तुम्ही दिवसाचं ते करू शकता की फक्त पूर्वला देता. ओके. म्हणजे सोबत चालू ठेवणं गरजेचं आहे. हां, सोबत चालू ठेवणं गरजेचं आहे असं मला वाटतं. अच्छा. कारण दिवस खूप कमी आहेत आणि मराठी आणि इंग्लिशमध्ये आता ते कसं झालेलं आहे, खूप कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. आता 80 बरोबर. मार्क्स म्हणजे काहीच झालं नाही. 80 मार्क्स घेतातच मुले. त्यामुळे पूर्वी इंग्लिशला मार्क येत नव्हते, आता इंग्लिशला खूप मार्क इंग्लिशला खूप मार्क्स येतात, रिसोर्सेस अवेलेबल आहेत आणि मुलांना काय जर पाठच झाले आहेत. PYQs पाठ केलेले आहेत मुलांनी. बरोबर. काय राहून दे पण पाठच केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला त्यांच्याशी कॉम्पीट करायचं आहे. त्यामुळे तुम्हाला आधीपासून थोडीशी तयारी करायला पाहिजे. जर तुमच्याकडे वेळ असेल तेवढा. अगदी बरोबर. मग या सगळ्यासोबत इंटरव्ह्यूची तयारी कधी केली? इंटरव्ह्यूची तयारी सर मी खरं तर इंटरव्ह्यू मी देत आलेलो आहे. मी हां. CDSचे इंटरव्ह्यू दिलेले होते. SSB Yes. त्याला म्हणतात. ते तर खूप वेगळा इंटरव्ह्यू असतो. IBचा इंटरव्ह्यू दिलेला आहे. मी बँकिंगचा 2 वेळा इंटरव्ह्यू दिलेला आहे. त्यामुळे इंटरव्ह्यूची मला अशी तयारी जास्त काही करावी लागली नाही. पण इकडे थोडे वेगळे होते इंटरव्ह्यूसाठी. इथं तुम्हाला ॲक्ट्स वगैरे करायचे होते. ते आधीचे जे ट्रान्सक्रिप्ट्स वगैरे वाचले होते ते ऐकत होतो मी सर. आणि स्वतःबद्दल काय सांगता येईल, स्वतःच्या जी इन्फॉर्मेशन असते, स्वतःच्या जिल्ह्याची वगैरे, गावाची, जिल्ह्याची, आपल्या फॅमिली बॅकग्राऊंडची, आपल्या एज्युकेशनल बॅकग्राऊंडची, याचे तर ट्रान्सक्रिप्टमध्ये मला समजत होतं, की फिजिक्समध्ये काय-काय विचारतात. येस. त्याचे मी क्वेशन्स काढले होते आणि त्याच्याबद्दल मी ChatGPT किंवा Googleवर जाऊन मी सगळं सर्च करत होतो. आणि त्याचा मला खूप फायदा झाला. कारण फिजिक्सवरच माझा इंटरव्ह्यू गेलेला होता थोडासा आणि ती कन्सेप्ट मी त्यांना एक्सप्लेन करू शकलो प्रॉपरली. बऱ्याच जणांची भीती अशी असते, की आपला जो सब्जेक्ट आहे त्याच सब्जेक्टचा जर समजा समोर अधिकारी असतील किंवा मेंबर असतील, हां. तर ते थोडं जड जातं. तुम्ही फिजिक्स, समोरचे फिजिक्स. भीती नाही वाटली त्यावेळेस? का होता फिजिक्सचा अभ्यास? नाही फिजिक्स मी सांगितलं, की जसं की मला 53.52% पडलेले आहे. त्यामुळे फिजिक्सचा अभ्यास तरी असण्याचं काही हे नाही. फिजिक्स मी प्रॉपर वाचलं ते मी MPSCमध्ये आल्यावर. अच्छा. जे मी हे केलं होतं. तिथं मी जसं काय असं कॉलेजमध्ये असतं, की एक दिवस आधी अभ्यास करून करतात. मी ते एक दिवसही केला नव्हता त्यामुळे मला तेवढे कमी मार्क मिळाले. अ, एवढंही ते नाही एक्सपेक्ट करत असं मला वाटतं. त्यांनी मला एक प्रश्न विचारला त्याला त्यांना समजलं, की मला जमतंय म्हणजे थोडंसं माहिती आहे. तर त्यांनी स्किप केलं आणि पुढल्या विषयावर गेले ते. ओके. त्यामुळे तुम्ही आला नाही कारण त्यांना एक माहीत असतं ना, की स्पर्धा परीक्षा करत आहे. 2-3 वर्ष झालेले आहेत आणि गॅप पडलेला आहे. फर्स्ट इयर, सेकंड इयरचं कसं आठवणार? इतकंही ते म्हणजे हे करत नाही, रिस्पेक्ट करत नाही. अच्छा. तरी 30 मार्क पडले. हां. 30 मार्क्स ह्याच्याबद्दल मी काय म्हणतो, की आपण जे काही असं कन्झ्युम करतो दिवस म्हणजे पूर्ण आपण याच्यात असं काहीतरी ऐकलेलं असतं, वाचलेलं असतं. ते तिथं कधीही रिप्लेट होऊ शकतं. म्हणजे ज्ञान कधी वाया जात नाही असं मला वाटतं. अच्छा. त्यांनी मला एक प्रश्न विचारलेला होता, ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्टबद्दल काही तुला माहीत आहे का? असं विचारलेलं होतं. आणि मी त्यावेळी एक शब्द ऐकलेला मग तो तुम्हाला वेगळा वाटलेला होता, की चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ असा तो शब्द होता. ती टर्म होती. ते त्यांना आरोपी म्हणत नाहीत. चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ म्हणतात. कारण ज्युव्हेनाइलला असतं. मी त्यांना सांगितलं, की चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉशी डील करण्यासाठी हा कायदा आहे. ते दुसरे पॅनल म्हणजे ते सेकंड पॅनल मेंबर होते त्यांनी विचारलं होतं. त्यांना त्याच्यासोबत सांगतो आणि ते सर पुढे बसलेले होते चेअरमन. त्यांना ते लगेच हिट झालं. ते म्हणजे ते वर बघून बघत होते. असं मला वाटतं, की तिथेही एक चांगलं इम्प्रेशन पडलं असं, की मी ते प्रॉपर टर्म वगैरे मला लक्षात राहील. अच्छा. अशा गोष्टी कधीही आपण वाचलेल्या, कधी ऐकलेल्या त्या तिथेही रिप्लेट होतात म्हणजे असं वाचन महत्वाचं आहे. हां, वाचन. मला थोडी आहे सवय वाचनाची. ओके. म्हणजे अवांतर वाचन स्पर्धा परीक्षेत महत्वाचं ठरतं. हां, आता जर तुम्ही कंबाईन करत असाल तुम्हाला इंग्लिशमध्ये ते खूप महत्त्वाचं आहे. अ, एक किस्सा सांगतो, की 2023ला का राज्यसेवेला कोणतातरी एक प्रश्न होता. केटल ऑफ फिश. हं. केटल ऑफ फिश एक आम्ही पुस्तकात वाचलेलं होतं, की ओके. स्मॉल केटल ऑफ फिश, केटल ऑफ टी वगैरे असे ऑप्शन होते, पण ते केटल ऑफ फिश होते. डिफरंट केटल फिश म्हणजे खूप वेगळा काही वेगळा माणूस किंवा एक वेगळीच व्यक्ती वगैरे अशा टाईपचा त्याचा अर्थ होता. तर ते वाचनातून वगैरे याच्यातून अशा वर्ब्स वगैरे येतात किंवा ते तुम्हाला हिट होतं, की इथं काहीतरी एरर आहे. या सेंटेन्समध्ये काहीतरी एरर आहे. तेच तुम्ही वाचत असता पेपर वाचत असाल, तर तुम्हाला ते म्हणजे एक ॲडेड ॲडव्हांटेज मिळतं असं मला वाटतं आणि चांगलं वाचन असलं, की ते माणसाचं एक व्यक्तिमत्वही सुधारतं असं मला वाटतं. त्यामुळे वाचनाची खूप गरज आहे. अगदी बरोबर. तुम्ही वेगवेगळ्या परीक्षा देत आलात. वेगवेगळे तुम्ही विद्यार्थी अनुभवले असताल. वेगवेगळ्या परीक्षा तुम्ही अनुभवताय. काय वाटतं, की या स्पर्धा परीक्षा क्षेत्रात म्हणजे MPSCमध्ये कुठल्या चुका करतात विद्यार्थी अभ्यास करताना? चुका करतात असं, की ज्यावेळी परीक्षा असते त्यावेळी थोडा म्हणजे परीक्षेच्या आधी जास्त अभ्यास करतात आणि परीक्षा जर 5-6 महिन्यावर असेल त्यावेळी तेवढा फोर्सनं अभ्यास करत नाहीत. तेवढा सिरियसनेसने करत नाहीत किंवा असं झालं की ही झाली तर पुढली एक्झाम, ती झाली की पुढली एक्झाम. ते कसं मागच्या एक्झामचे एक हे नसते, अकाउंटेबिलिटी नसते, की आपण मागच्या एक्झाम का हे झालो. बरोबर. एक झाली की म्हणजे दुसरी एक्झाम येतेच ना लगेच. त्यामुळे असतं की आम्ही पुढल्या वेळी करेन. पण
एका एक्झामची सायकल 1-1.5 वर्ष चालत आहे असं मला तर वाटतं. त्यामुळं मुलांना काय होतं, की ज्यावेळी खरंच अभ्यासाचे जो टाईम असतो ना, त्यावेळी खूप लिनिएंट राहतात मुलं आणि एक्झाम आली, की ते अभ्यासाचा सीरियसनेस वाढतो, हे होतो. पण ज्यावेळी जर एक एक एक्झाम जर ठरवली आपण एक्झाम ठरवली आणि त्याच्यामध्ये 6 महिन्यात पण होऊ शकतो अभ्यास. हं. पण 6 महिन्यात तेवढाच जर इंटेन्सिटीनं जर अभ्यास केला, तर आपण क्लिअर करू शकतो ते एक्झाममध्ये. केला तर. हां. बरं तुम्ही आता सुरुवात करताना सांगितलं होतं, की ही कंबाईनची एक्झाम ही 1 तासाची एक्झाम आहे. हां. आणि ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. तो 1 तास कसा हँडल केला पाहिजे? सर 1 तास तुम्हाला पहिल्यांदा तर 1 तासाचं पूर्ण तुमचं कॉन्सन्ट्रेशन 1 तासमध्ये कधीही डगमगता कामा नये. माझ्या बाबतीत असं झालं होतं, की मी एका तासा म्हणजे आता मेन्सच्या वेळी एक प्रश्न होता. जो प्रश्न वाचताना माझा कोणता थॉट आलेला होता माझ्या माइंडमध्ये आणि तो मी वाचताना प्रॉपर वाचला नाही. आणि तो खूप सोपा प्रश्न होता. खूप म्हणजे खूप सोपा प्रश्न आणि तो रिपीट झालेला होता खूप. तर फक्त ते 2-3 सेकंदासाठी माझा थॉट ब्रेक झाला आणि माझा तो मार्क गेला आणि जर तो 1 मार्क असता तर मी आता एस-टी-आय पण असतो, असं मला वाटतं. मग तुम्हाला एक साधे प्रश्न वगैरे असतात ना, ते चुकता कामा नयेत आणि एका तासाचं मॅनेजमेंट करायचं तुम्ही मला तर म्हणायचं की तुम्ही 1 तास जे आपण स्टडीचं हे करतो, जो पोमोडोरो किंवा असे टेक्निक असतात, की ते 30 मिनिटं करता एक 30 मिनिटासाठी फोकस करायचा आणि 5 मिनिटं रेस्ट घ्यायची. तर माझं म्हणणं आहे की तुम्ही 1 तासासाठी कंटिन्युअस तुम्ही ॲटलीस्ट 1 तास जर कोणताही सेशन असेल ना, किमान 1 तास तरी ठेवा. ओके. त्यामुळे तुमचं ते माइंडला किंवा ब्रेनला तुमच्या एक हे होते सवय लागते की 1 तास कंप्लीट आपल्याला फोकस करायचा. तो फोकस खूप महत्त्वाचा आहे. बरोबर. आणि 1 तासामध्येच हे क्वेश्चन्स तुम्हाला कंप्लीट करायचे असेल, तर तुम्हाला ते रिव्हिजन पाहिजे. तुम्हाला पाठ पाहिजेत गोष्टी. कंबाईनमध्ये खूप प्रेडिक्टेबल आहेत. खूप म्हणजे प्रश्न खूप प्रेडिक्टेबल आहेत. गव्हर्नरवर प्रश्न येतोच आणि क्लासिफिकेशनवर येतो. कोणत्याही म्हणजे जर कोणताही चॅप्टर घेतला, कोणताही सब्जेक्ट घेतला ना, त्यावर कोणत्या टाइपचा प्रश्न येणार आहे हे पण आपल्याला सांगू शकतो आपण. जे काही अनएक्सपेक्टेड रँडम क्वेश्चन येतात ते कुणालाच येणार नाहीत. तुम्ही ते क्वेश्चन जर तुम्ही चांगले जर केला, तुम्ही तोंडपाठ केला, जर घाटांवर प्रश्न येतो, घाट तोंडपाठ केले. अशा ह्याच्यात तुमचा वेळ वाचतो. मॅथ्समध्ये, रिझनिंगमध्ये वेळ वाचतो. तर तुम्हाला 1 तासात मध्ये मॅनेज करायचं असेल, तर असंच तुम्हाला करायला पाहिजे, की तुम्हाला ते एक्सपेक्टेडच आहे, की तुम्हाला पाठांतर पाहिजे. तुम्हाला त्या बरोबर. गोष्टी पाठ पाहिजे, तुमचा त्यावर होल्ड पाहिजे पी-वाय-क्यूवर. बरोबर. ते तुम्हाला 1 तासात होतं. बरोबर. म्हणजे ज्या गोष्टी रेग्युलर प्रत्येक वेळेस विचारल्याच जातात. हां. त्याचा विचार करायची गरज नाही पडली पाहिजे. तुम्हाला ते पाठच पाहिजेत. हां. ज्यावेळेस बरेच विद्यार्थी असतात, की ते गोल करताना चुकतात, नंबर टाकताना चुकतात किंवा ABCD कोड असतो तोच टाकत नाहीत. तिथं पॅनिक होऊन जातात. ही सिच्युएशन कशी हँडल केली पाहिजे? पॅनिक सर अशा वेळी आता हेच झालं, की आपण प्रॅक्टिस करतो आपण. OMR वर प्रॅक्टिस करा तुम्ही. प्रॅक्टिस करताना फक्त क्वेश्चन तुम्ही त्या एखाद्या पुस्तकातून किंवा जो 21,000 मध्ये तुम्ही क्वेश्चन मिळतात ते करू नका. OMR वर प्रॅक्टिस करा. जर तुम्ही ज्याच्यासाठी टेस्ट सीरीज इम्पॉर्टंट आहे किंवा कोणतीही टेस्ट देणं. सीरीजमध्ये तुम्ही विकत घ्या, काहीही करा, पण टेस्ट द्या तुम्ही. OMR वर प्रॉपर ते आणि त्यातही तुम्ही जसं तुम्ही म्हटला, की सेट लिहा, साइन करा. ह्या जर गोष्टी जर तुम्हाला चुकवत असेल, तर त्या करा. असं माझं म्हणणं आहे. त्यासाठी टेस्ट सिरीज महत्वाच्या आहेत. बरं ज्या अपेक्षित होतं, की आपण टॉप 10 मध्ये येऊ किंवा तिसरा किंवा कुठेतरी आपली रँक येईल असं अपेक्षित होतं का? सर इंटरव्ह्यू देण्याच्या आधी मी थोडा एक्सपेक्टेड होतं, की मला येईल म्हणजे चांगली रँक येईल. टॉप 10 मध्ये असं पण म्हणणार नाही, पण चांगली रँक येईल असं वाटत होतं. कारण पण नंतर समजलं, की खूप मुलं जे माझ्यापेक्षा जास्त मार्क आहेत ते पण आलेले आहेत आणि इंटरव्ह्यू मला खराब गेलेला होता. मी हे प्रे करत होतो, की किमान मला 16-17 तरी मार्क द्यावे आणि बरं. अशा पद्धतीचं मला मी खुश नव्हतो माझ्या इंटरव्ह्यूबद्दल. पण इंटरव्ह्यू नंतर ज्यावेळी रँक आले तेव्हा मी म्हणजे एकदम आश्चर्यचकित झालो, की की ते समज ते तुम्हाला गेस करू देत नाहीत, की तुमच्यासोबत काय चालू आहे ते असं मला अच्छा. वाटतं, की इंटरव्ह्यूमध्ये. म्हणजे नाव पाहायला सुरुवात केली, की नाव सर्च केलं रिझल्टमध्ये? नाव मला मित्रानंच फोन केला. "अरे, रँक 3 आलाय म्हणून तुझा." बरं. मी जस्ट आलेलो. मुंबईहून आलेलो. त्यामुळे रँक 3ला त्यांनी डायरेक्ट मुंबईमध्ये त्याच दिवशी त्याच दिवशी रिझल्ट लागला. शेवटच्या दिवशी. हां, 5 तारखेला. क्या बात आहे. घरी सांगितलं त्यावेळेस काय होतं? रिॲक्शन काय होतं घरचे? घरी सर माझ्या घरी थोडं वेगळं आहे, की आता इथून मागे माझ्याकडे 4 पोस्ट होत्या. त्यात मी जॉइन केलं नव्हतं. ते म्हटले काँग्रॅच्युलेशन म्हटले पहिल्यांदा. पण म्हटले आता ही घेणार आहेस ना, आता ही घे आणि हे सेटल हो म्हणजे दुसऱ्या एक्झाम दे, ही घेऊन दे. असे म्हटले. ओके. खुश होते सगळेच, की PSI झालं, की त्यांनाही पाहिजे होतं, की इथलं महाराष्ट्रात कोणती तर पोस्ट व्हावी आणि PSI ही खूपच म्हणजे पहिल्या 4 पोस्ट कुठल्या होत्या ज्या जॉइन केल्या नव्हत्या त्या?
सर पहिली पोस्ट होती सब इन्स्पेक्टर होती CRPF मध्ये. ओके. त्याच्यानंतर मी स्पेशालिस्ट ऑफिसर म्हणजे माझ्या MBAच्या बेसिसवर मार्केटिंग ऑफिसर म्हणून पंजाब नॅशनल बँकसाठी झालेलो होतो. IBPS घेते ती एक्झाम 2 वेळा झालो 2024 आणि 2025ला. ओके. आणि त्यानंतर कोल इंडिया लिमिटेडला HR म्हणून झालेलो होतो सिलेक्ट. अच्छा. मग त्या का जॉईन केलं नव्हत्या? सर ज्यावेळी आता हे असंच होतं की पुढल्या वेळी माझ्या हातात थोडंसं होतं म्हणजे पुढला रिझल्ट होता हातात. ह्याच्या जॉईनिंगच्या वेळी असं होतं की हा रिझल्ट आहे आणि आपण आता जर बँकिंगमध्ये गेलो तर आपल्याला असंही होतं की काय करता येणार नाही पुढं. स्टॉप होईल, आपलं थोडं पोटेन्शियल आहे, आपण इकडे राज्यसेवा आणि कंबाईनमध्ये आपण चांगली पोस्ट काढू शकतो. आणि ऑल इंडिया नेचर होतं जॉबचं, बरोबर. की साऊथ नॉर्थला पण पाठवणार होते. असं काही बायस नाही, पण होतं की आता जर अभ्यास केला आपण एवढं केलं तर इकडे मिळू शकते तर का नाही, असं मी एक विचार केला. अच्छा. मग आपल्याकडे म्हणजे SSC असेल, CGL असेल किंवा बँकिंग असेल, याच्याकडे कल नाहीच आहे मुलांचा. का बरं? सर कल मुलांना आता हेच की मला वाटतं की स्टेटमध्ये जास्त प्रेफरन्स आहे. बाहेर जायची थोडीशी इच्छा नाही असं मला वाटतं आणि गायडन्स अजून आलेलं नाही इथं. आता ऑनलाईनमुळे आले आहे तसं ते झालेलं नाही की ऑनलाईनमुळे मुलं ही SSC किंवा IBPS एक्झाम देतात. पण तो एक छोटासा वर्ग आहे असं मला वाटतं आणि जास्त करून MPSC आणि सरळ सेवा देण्याकडे प्रेफरन्स आहे असं याचं मला वाटतं. ओके. आता तुम्ही असे पण खालून वरती चाललेले आहातच. हां. मग राज्यसेवेकडे जाण्याचा विचार आहे का? हो सर, राज्यसेवा द्यायची आहे आता यावेळी. काय अभ्यास चालू आहे? हो, राज्यसेवेचा अभ्यास चालू आहे आता सध्या. अच्छा. आता जे नवीन विद्यार्थी येतात, तर बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी भाषणं ऐकलेली असतात किंवा कुठेतरी मोटिवेट झालेले असतात, ते येतात. ग्रामीण भागातले बरेच विद्यार्थी PSI बनण्यासाठी येतात, पण दिशा नसते त्यांना आणि आल्याच्या नंतर ते भरकटतात. मग कुठेतरी पुस्तकं घ्यायचे आणि ते वाचन करायला सुरुवात करायची. 2-3 वर्ष त्याच्यात जातात. मग ह्या विद्यार्थ्यांनी आल्याच्या नंतर सुरुवात कशी केली पाहिजे? सर सुरुवात तेच की सुरुवात तुम्ही PYQ अनालिसिस करा. ओके. कोणताही मला जर म्हणायचं जर तुम्हाला सुरुवात जर प्रॉपर पाहिजे असेल तर कोणतेही गाईडन्स तुम्ही घेऊ शकता. जर 2 वर्ष वेस्ट करण्यापेक्षा जर तुम्हाला जर गाईडन्स मिळत असेल तर तुम्ही ते गाईडन्स घ्या. कोणताही प्रोफेशनल गाईडन्स, कोणतेही जर क्लास किंवा असेल, पण इतकंही हे करू नका त्याच्यामध्ये. क्लासमध्ये शिकून आपण ते एक्झाम क्लिअर करू का तो पोर्शन संपेल ह्या याच्यात बसू नका. फक्त त्यांच्याकडनं डायरेक्शन घ्या की हे वाचायचं आहे, एवढंच वाचायचं आहे. थीम फिक्स करा. क्वेश्चन पेपर बघा, क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करा. मी हे पण पाहिलेलं आहे की मुलं जे नवीन असतात ते एक्झाममध्ये जातात आणि 50 आणि 55 अटेम्प्ट करून येतात. बरं. जास्त कोणी यात मुली आहेत असं मला तर वाटतं की त्यांना खूप एक MCQचा ॲप्टिट्यूड असतो तो डेव्हलप होतो. जे आपण PYQ सॉल्व्ह करून होतो. ते तुम्ही डेव्हलप करा. एक बोल्डनेस आला पाहिजे की अटेम्प्ट करायचा क्वेश्चन, की ते एक भीती नसली पाहिजे की क्वेश्चन अटेम्प्ट करताना. ती डेव्हलप करा. ओके. आणि तेच की तुम्ही रिसोर्सेस पहिल्यांदा फिक्स करा. जास्त भर करू नका आणि जेवढा डेस्परेशन एक ठेवा की आपल्याला ह्या पहिल्या अटेम्प्टमध्ये करायचं आहे किंवा जास्तीत जास्त 1-2 वर्षात करायचं आहे. ते डेस्परेशन ठेवा. कारण इथं जर पुण्यात येऊन जर तुम्ही रमत गेला, पुण्यातून जर ते हे राहिले नाही, अर्जन्सी राहिली नाही. प्रत्येक दिवसासाठी एक अकाउंटेबल राहा आपण आपल्या स्वतःला. जर फुल टाईम अभ्यास करत असाल, तर ते तास, 8 तास, 4 तास करतो, 5 तास करतो असं ठेवू नका असं माझं म्हणणं आहे. फुल टाईम अभ्यास करतो तर आपण जॉब सोडून करत आहे, तर तुम्ही ते पूर्ण हे द्या तुमची. अगदी बरोबर. ज्यावेळेस तुम्ही आता PSIची तयारी करत होता, मुख्य परीक्षा झाली. तुम्ही एक ग्राउंडची तयारी होती ती आधीपासूनच करत होते की त्याच्यानंतर सुरू केली? ग्राउंडची तयारी सर, ग्राउंड मला आता 60% 60 बहुतेक 60 पाडायचे होते. 100पैकी 60 पाडायचे होते. त्यामुळे ते खूप लिनियंट केलेलं आहे असं वाटतं मी. आणि याच्यामध्ये ही ग्राउंड मी SSCसाठी पण केलेलं होतं आणि होतं म्हणजे रनिंग वगैरे माझं चांगलं आहे आणि पुलअप्स वगैरे तयारी केली मी. पुलअप्सची युनिव्हर्सिटीमध्ये पुलअप्स वगैरे ते व्यायाम केला आणि काय 60% पाडायचे होते, मी जास्त त्याला हे दिलेलं नाही. त्यामुळे झालं, पण चांगले मार्क पडले मला त्यावेळी फिजिकलमध्ये. आता बरेच विद्यार्थी पुण्यासारख्या ठिकाणी येतात, तुम्ही पण पुण्यात अभ्यास करतात, तर पुण्यातच आलं पाहिजेत का अभ्यासाला? पुण्यात यायचं असं काही नाही की आता नेसेसरी नाही असं वाटतं मला. पण जर तुमचा घरी अभ्यास होत नसेल, जर तुम्हाला असंच एखादं कंट्रोल्ड एन्व्हायर्नमेंट पाहिजे असेल, लायब्ररी पाहिजे असेल, एक रेजिमेंटल रुटीन पाहिजे असेल, तर तुम्ही पुण्यात येऊ शकता. जर तुम्ही पण ज्याच्या त्याच्या माइंडसेटवर आहे. तुमची जर तशी कंडिशन असेल, फायनान्शियल कंडिशन तुम्हाला सपोर्ट करणारे जर फॅमिली बॅकग्राऊंड असेल तर. पण आता सगळा गाईडन्स म्हणजे जो काही ह्याचा जसं इथं पुण्यात असतं तेच तुमच्या गावीही तुम्हाला मिळू शकतं ऑनलाईन ह्याच्यामुळं, शिक्षणामुळं. ओके. तर पुण्यात याची एवढी पण काही हे नाही आणि पुण्यात येऊन इतर स्ट्रगल आहे खूप.
इथे राहण्याचं एक खूप मोठं स्ट्रगल आहे. बरोबर. ते तुम्ही स्किप करून तुम्ही जर अनडिवायडेड अटेन्शन तुम्ही तुमच्या एक्झामला देऊ शकताय, घरी राहून किंवा तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी राहून. अगदी. कारण आज भरपूर विद्यार्थी हे ग्रामीण भागात त्यांच्या तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी राहून अभ्यास करतायत. तर आता ऑनलाईन सगळं झालंय त्याच्यामुळे ते काही अडचण राहिलेली नाही. आजच्या पॉडकास्टच्या शेवटी काय संदेश द्याल या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना? स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना सर मला सांगायचं आहे की खूप लिमिटेड टाइम द्या याच्यासाठी आणि अकाउंटेबल राहा तुमच्याप्रती, तुमच्या घरच्यांप्रती, की तुम्ही इथे येऊन जर वाहवत जाऊ नका. 1-2 वर्षात जी एक्झाम देणार आहे त्याच्यासाठी डेडिकेटेड अभ्यास करा आणि एकच एक्झाम द्या. म्हणजे एक एक्झाम म्हणायचं की येणारा प्रत्येक एक्झाम देऊ नका. येस. तुमचं जर ॲप्टिट्यूड असेल त्या एक्झामसाठी तर तीच करा फोकस. 1-2 अटेम्प्टमध्ये तुम्ही होऊ शकता क्लिअर. आणि ते जर नाही असेल तुम्ही प्लॅन बीचा विचार करा, असं माझं म्हणणं आहे. तुम्ही येणारी प्रत्येक एक्झाम देत होतात ना? हां, ही एक माझा एक ड्रॉबॅक म्हणजे मी एक सांगतो की हे चुकीचं आहे की तुम्ही येणारी प्रत्येक एक्झाम दिली तर तुम्ही जी मेन काय एक्झाम द्यायची आहे त्याच्यापासून तुम्ही डिस्ट्रॅक्ट होता असं मला वाटतं. बरोबर. नक्कीच हे विद्यार्थ्यांनी देखील लक्षात घेणं गरजेचं आहे. खरं तर तुमची रँक 3 आहे. तुम्ही SSC, CGL, बँकिंग हे करून तुम्ही परत MPSCकडे आलात आणि जे सगळ्यांच्या आवडीची पोस्ट असते ती PSI पोस्ट घेतली. त्यात तुमचा 3रा रँक. निश्चितच तुम्ही आता तोच प्रवास राज्यसेवेकडे चालू ठेवला. राज्यसेवेतून देखील पोस्ट मिळेल. कुठली राज्यसेवेतली ड्रीम पोस्ट कुठली? DOSP. क्या बात आहे. म्हणजे वर्दीची आवड आहे पहिल्यापासून. चला, तुमचं प्रमोशन डायरेक्ट DYSPकडे होईल असं दिसतंय, कारण तुमचा तो आलेख तसा आहे. आणि तुम्ही जी काही तुमच्या अभ्यासाची मेथड सांगितली किंवा पद्धत सांगितली त्याच्यातून निश्चित, आणि तुम्हाला परीक्षा कळलेली आहे. त्याच्यामुळे ते आता जड जाणार नाही. तुम्ही वास्तव गट्टेवरती आलात आणि खरं तर तुमचं 3ऱ्या येण्यामागचं रहस्य सांगितलं, तुमची स्ट्रॅटेजी सांगितली आणि विद्यार्थ्यांना जे काही बहुमूल्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपलं खूप खूप आभार. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू.